हॅलो नमस्कार, मी अनिता. स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर दिवसाची सुरुवात सुंदर अशा दिवसाने झाली होती. सकाळी आंघोळ झाली आणि थंडगार पाणी पिऊन आरशामध्ये थोडेसे स्वतःचे निरीक्षण केले आणि लागले मग पुढील कामासाठी. तर इथे आज सगळ्यात पहिले घर पुसण्याची बारी होती. तर घर मस्त स्वच्छ असं पुसून घेतलं, कारण की आज देव्हाऱ्याची डीप क्लिनिंग करायची होती म्हणून. तर देव्हारा इथे संपूर्ण काढून घेतला, तिथली सगळी झाडझूड केली, तिथली जागा पुसून घेतली आणि देव्हाऱ्याची मांडणी करून घेतली. कारण की खूप दिवस झाले की पूर्ण देव काढून अशी त्यांची डीप क्लिनिंग झाली नव्हती, म्हणून आज सगळे देव बाहेर काढले आणि सगळ्यांची डीप क्लिनिंग करून त्यांना अभिषेक घालून देव्हाऱ्यात त्यांची स्वच्छ अशी मांडणी केली. आता इथे एवढी छान मांडणी झाली, पूजा झाली, पण फुलं नसल्यामुळे माझा देव्हारा हा सगळा सुना सुना वाटतो आहे. पण चला असो. नंतर मग आहोंसाठी बनवला इथे मस्त गरमागरम उपमा आणि माझ्यासाठी बनवला होता चहा. तर इथे आहोंनी मस्त गरमागरम उपमा खाल्ला आणि मी घेतला गुड्डेसोबत चहा. नंतर लागले पुढील कामासाठी. तर आज भाजीला काय बनवावे हा सगळ्यात मोठा प्रश्न. तर भाजीसाठी सगळ्या काही भाज्या असतात घरात, पण काय बनवायचे हे सुचत नाही. म्हणून दिसले टोमॅटो. तर टोमॅटोची आज सोपी आणि मस्त चटचटीत अशी चटणी बनवायची होती, म्हणून हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरला बारीक करून घेतले आणि कढई इथं टाकून मस्त ते तेलात सोबतच जिरं, मोहरी, हळद आणि खूप सारा हिरवागार कोथिंबीर घालून बारीक केलेली प्युरी टोमॅटोची ही कढईत टाकून टोमॅटोचे पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजायला ठेवली. जोपर्यंत टोमॅटोचे आंबट पाणी जिरत नाही तोपर्यंत मस्त अशी ती शिजू द्यायची. आणि जेव्हा ते पाणी संपूर्ण आटून गेले की मस्त अशी लपलपीत झालेली आपली टोमॅटोची चटणी जेवायला वाढून घ्यायची. तर ही टोमॅटोची चटणी कुणी ट्राय केली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एवढी छान टोमॅटोची चटणी करूनसुद्धा मला खायची होती तुपानी पोळी. आता ही मला मध्ये मध्ये लहर येतच राहते की तुपानी पोळी खायची, म्हणून मी तुपानी पोळी खाल्ली. आणि आहोंनी इथे काढला होता त्यांचा अभ्यासाचा राडला. आता त्यांना कोणता अभ्यास करायचा होता हे तर काही मला माहीत नाही, पण त्यांचं काहीतरी असं चालू होतं. भेटूया.